नमस्कार शिक्षक बांधवांनो, आज आपण साहित्य व साहित्यिक याविषयी महाटेटमध्ये विचारल्या गेलेल्या मागील प्रश्नांची सविस्तर प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत. चला तर मग प्रत्यक्ष सुरुवात करूया. तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की महाटेट परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध होतील. क्वेश्चन फर्स्ट, खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? TET पेपर 2 2025 साली विचारलेला प्रश्न आहे आणि संत तुकारामांचा ग्रंथ आहे अभंगगाथा. कारण की दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिला, एकनाथी भागवत संत एकनाथाने लिहिलं, अभंगगाथा संत तुकाराम यांनी लिहिलं आणि भावार्थ दीपिका हे संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? TET पेपर 1 2025 साली विचारलेला प्रश्न आहे. महाराष्ट्र कवी आहेत यशवंत दिनकर पेंढारकर. नेक्स्ट क्वेश्चन, मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? TET पेपर 1 2025 साली विचारलेला प्रश्न आहे. मी वनवासी हे आत्मचरित्र सिंधुताई सपकाळ यांचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? TET पेपर 2 2025 साली विचारलेला प्रश्न आहे. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन म्हणजेच कविता लिहिणारे साहित्यिक आहेत चित्र खानोलकर म्हणजेच चिंतामण त्र्यंबक खानोलकर. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही? TET पेपर 2 2025 साली विचारलेला प्रश्न आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे अमृतवेल. कारण की अमृतवेल हे वि.स. खांडेकर यांनी लिहिलेले पुस्तक आहे. बाकी इतर सर्व पुस्तक हे पु ल देशपांडे यांनी लिहिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते? TET पेपर 1 2024 साली विचारलेला प्रश्न आहे. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र आहे कृष्णाकाठ. नेक्स्ट क्वेश्चन, अभंगाच्या ओळी व रचनाकार यांची विसंगत जोडी ओळखा. विसंगत म्हणजेच चुकीची जोडी ओळखायची आहे. TET पेपर 1 2024 साली विचारलेला प्रश्न आहे. फर्स्ट, निंबा कडूपण देत असे कोण, युक्षा गोडपण कवन करी संत बहिणाबाई. बरोबर आहे. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर संत जनाबाई. बरोबर आहे. ऐसे कैसे झाले बोंदू, कर्म करोनी म्हणती साधू संत तुकारामाच्या ओळी आहेत. बरोबर आहे. आणि चौथे ऑप्शन आहे जो विसंगत आहे, माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातिरी, हे संत निर्मळा यांच्या ओळी नसून संत एकनाथ महाराज यांच्या ह्या काव्यपंक्ती आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? TET पेपर 2 2024 साली विचारलेला प्रश्न आहे. वनवास या पुस्तकाचे लेखक आहेत प्रकाश संत म्हणजेच प्रकाश नारायण संत. नेक्स्ट क्वेश्चन, राजा मंगळवेडेकर यांचे पूर्ण नाव काय? TET पेपर 2 2024 साली विचारलेला प्रश्न आहे. राजा मंगळवेडेकर यांचे पूर्ण नाव आहे वसंत नारायण मंगळवेडेकर. लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? TET पेपर 1 2021 साली विचारलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 6 फेब्रुवारी 2015. 2014चा पुरस्कार हा 2015 साली देण्यात आला होता. शिक्षक मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार आतापर्यंत एकूण 4 मराठी माणसांना मिळालेला आहे. त्याबाबत थोडक्यात पाहूया. फर्स्ट, वि.स. खांडेकर 1974 साली ययाती या कादंबरीसाठी मिळाला. सेकंड, वि.वा. शिरवाडकर 1987 साली नटसम्राट व समग्र साहित्य यासाठी मिळाला. विदा करंदीकर 2003 साली अष्टदर्शने व समग्र साहित्य यासाठी मिळाला. नंतर भालचंद्र नेमाडे 2014चा पुरस्कार 2015 साली देण्यात आला. हिंदू एक समृद्ध अडगळ व समग्र साहित्य यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन, पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? TET पेपर 1 2021 साली विचारलेला प्रश्न होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर सदानंद मोरे.
नेक्स्ट क्वेश्चन, मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? TET पेपर 1 2021 साली विचारलेला प्रश्न आहे. मराठीतील आद्य ग्रंथ आहे विवेक सिंधू. विवेक सिंधू हा ग्रंथ मुकुंदराज यांनी लिहिला 12व्या शतकामध्ये आणि नीळा चरित्र हा ग्रंथ 13व्या शतकामध्ये माही भट यांनी लिहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहेत? TET पेपर 2 2021 साली विचारलेला प्रश्न आहे. शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात संत नामदेव यांची 61 कवने समाविष्ट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण? TET पेपर 2 2021 साली विचारलेला प्रश्न आहे. सम्राट सिंह या नाटकाचे लेखक आहेत प्रल्हाद केशव आत्रे म्हणजेच के आत्रे. नेक्स्ट क्वेश्चन, सांध्य पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण? TET पेपर 2 2021 साली विचारलेला प्रश्न आहे. सांध्य पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी आहेत कवी ग्रेस. नेक्स्ट क्वेश्चन, सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? TET पेपर 2 2021 साली विचारलेला प्रश्न आहे. सुंदरा मनामध्ये भरली ही महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी आहे, तर योग्य उत्तर आहे लावणी. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी डॅश डॅश ही ओळख नाही. TET पेपर 1 2019 साली विचारलेला प्रश्न आहे. तर मिसाईल मॅन, शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती त्यांना या पदव्या आहेत. गायक ही त्यांची ओळख नाही. नेक्स्ट क्वेश्चन, गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? TET पेपर 1 2019 साली विचारलेला प्रश्न आहे. गीताई या ग्रंथाचे लेखक आहेत विनोबा भावे. नेक्स्ट क्वेश्चन, फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण? TET पेपर 2 2019 साली विचारलेला प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे मु. शिंदे. नेक्स्ट क्वेश्चन, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? TET पेपर 2 2019 साली विचारलेला प्रश्न आहे. ययाती ही कादंबरी आहे. लक्षात ठेवा, ययाती ही वि.स. खांडेकर लिखित कादंबरी असून 1974ला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? TET पेपर 1 2018 साली विचारलेला प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे पु. ल. देशपांडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. इतर सर्व लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? TET पेपर 1 2018 साली विचारलेला प्रश्न आहे. मराठी भाषेचे आद्य कवी आहेत मुकुंदराज. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील नावामधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव ओळखा. TET पेपर 2 2018 साली विचारलेला प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे संहिता. इतर सर्व जे कविता संग्रह आहेत हे मंगेश पाडगावकर यांचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, पुरुष या नाटकाचे लेखक कोण? TET पेपर 2 2018 साली विचारलेला प्रश्न आहे. पुरुष या नाटकाचे लेखक आहेत जयवंत दळवी. नेक्स्ट क्वेश्चन, दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण? TET पेपर 2 2018 साली विचारलेला प्रश्न आहे. दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी आहेत रघुनाथ पंडित. नेक्स्ट क्वेश्चन, या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? TET पेपर 2 2018 साली विचारलेला प्रश्न आहे. या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह नामदेव ढसाळ यांचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील नावामधून आत्मकथनपर पुस्तकांचे नाव ओळखा. TET पेपर 2 2018 साली विचारलेला प्रश्न आहे. आत्मकथनपर पुस्तकाचं नाव आहे गबाळ. गबाळ हे दादासाहेब मोरे यांचे आत्मकथन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे? TET पेपर 1 2017 साली विचारलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संत नामदेव. संत नामदेव या संताची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण? TET पेपर 1 2017 साली विचारलेला प्रश्न आहे. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर. नेक्स्ट क्वेश्चन, मराठी भाषेचे आद्यकवी कोणाला म्हणतात?
TET पेपर 1 2017 साली विचारलेला प्रश्न आहे. मराठी भाषेचे आद्यकवी आहेत मुकुंदराज. लक्षात ठेवा, मराठी भाषेचे आद्यकवी मुकुंदराज. मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे पाणिनी दादोबा तरखडकर. नेक्स्ट क्वेश्चन, शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या 2 रचना प्रकारांचा समावेश होतो? TET पेपर 2 2017 साली विचारलेला प्रश्न आहे. शाहिरी काव्यात प्रामुख्याने पोवाडा व लावणी या 2 प्रकारांचा समावेश होतो. नेक्स्ट क्वेश्चन, चुकीची जोडी ओळखा. TET पेपर 2 2017 साली विचारलेला प्रश्न आहे. संत एकनाथ भारुड बरोबर आहे. संत ज्ञानेश्वर ओवी बरोबर आहे. संत तुकाराम अभंग बरोबर आहे. संत नामदेव पसायदान ही चौथी जोडी चुकीची आहे, कारण की संत ज्ञानेश्वर यांनी पसायदान लिहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण? TET पेपर 2 2017 साली विचारलेला प्रश्न आहे. जेव्हा मी जात चोरली होती हा कथासंग्रह बाबूराव बागुल यांचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फेब्रुवारी 2009 मध्ये सॅन होजे अमेरिका येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? TET पेपर 1 2016 साली विचारलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर गंगाधर पानतावणे. नेक्स्ट क्वेश्चन, गोधन जन्मजान्हवी या कविता संग्रहाचे कवी कोण? TET पेपर 1 2016 साली विचारलेला प्रश्न आहे. गोधन जन्मजान्हवी या कविता संग्रहाचे कवी आहेत शांता शेळके. नेक्स्ट क्वेश्चन, मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? TET पेपर 1 2016 साली विचारलेला प्रश्न आहे. मी वनवासी हे आत्मचरित्र सिंधुताई सपकाळ यांचे आहे. लक्षात ठेवा, सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र आहे मी वनवासी. साधना आमटे यांचं आत्मचरित्र आहे समिधा. शांता शेळके यांचं आत्मचरित्र आहे धुळपाटी. नेक्स्ट क्वेश्चन, कथाकार, कादंबरीकार, नाटककार व शाहीर असलेले साहित्यिक कोण? TET पेपर 1 2016 साली विचारलेला प्रश्न आहे. कथाकार, कादंबरीकार, नाटककार व शाहीर असलेले साहित्यिक आहेत अण्णाभाऊ साठे. नेक्स्ट क्वेश्चन, 1998 साली परळी वैजनाथ येथे झालेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? TET पेपर 1 2014 साली विचारलेला प्रश्न आहे. 1998 साली परळी वैजनाथ येथे झालेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत द मा मिरासदार. नेक्स्ट क्वेश्चन, मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते? TET पेपर 1 2014 साली विचारलेला प्रश्न आहे. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार आहेत माही भट. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील कादंबऱ्यामधून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव ओळखा. TET पेपर 2 2014 साली विचारलेला प्रश्न आहे. रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचं नाव आहे ताम्रपट. नेक्स्ट क्वेश्चन, आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे? TET पेपर 2 2014 साली विचारलेला प्रश्न आहे. आहे मनोहर तरी हे आत्मकथनपर पुस्तक आहे. हे सुनीता देशपांडे यांनी लिहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली? TET पेपर 2 2014 साली विचारलेला प्रश्न आहे. रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका महेश एलकुंचवार यांनी लिहिली. नेक्स्ट क्वेश्चन, उत्तम कांबळे यांनी कोठे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले? TET पेपर 2 2014 साली विचारलेला प्रश्न आहे. उत्तम कांबळे यांनी ठाणे येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन, महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखन कोणी केले आहे? TET पेपर 1 2013 साली विचारलेला प्रश्न आहे. महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखन विश्वास पाटील यांनी केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नागनाथ कोत्तापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? TET पेपर 1 2013 साली विचारलेला प्रश्न आहे. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या मुडस या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही? TET पेपर 1 2013 साली विचारलेला प्रश्न आहे.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संपूर्ण बाळकराम हे आत्मचरित्र नाही, तर हे एका नाटकाचे नाव आहे. बाकीचे सर्व आत्मचरित्र आहेत. केशरांचे शेत मामा पेंडसे यांचं आहे. ही स्त्रीची इच्छा हे आत्मचरित्र डॉक्टर श्रीनिवास ठाणेकर यांचं आहे. बहुरूपी हे आत्मचरित्र चिंतामणराव कोल्हटकर यांचं आहे. पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावामधून नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक ओळखा. TET पेपर 2 2013 साली विचारलेला प्रश्न आहे. नरहर कुरुंदकर यांचं पुस्तक आहे धार आणि काठ. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? TET पेपर 2 2013 साली विचारलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुविचार प्रकाशन मंडळ ही संस्था पुणे येथे कार्यरत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील लेखकापैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण? TET पेपर 2 2013 साली विचारलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गंगाधर गाडगीळ हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील जोड्यामधून योग्य जोडी ओळखा. TET पेपर 2 2013 साली विचारलेला प्रश्न आहे. योग्य जोडी आहे श्रीनिवास विनायक कुलकर्णी सोन्याचा पिंपळ हे योग्य जोडी आहे. इतर जोड्या सर्व चुकीच्या आहेत. अशा प्रकारे आज आपण TET पेपर 1 व 2 मध्ये लेखक व त्यांचे साहित्य यावर आधारित आलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहिली आहेत. जर व्हिडिओ आवडला तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.